तर मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की रात्रभर अर्णवने ईश्वरीची काळजी घेतलेली असते आणि सकाळी कधी झोप लागते त्याचं त्याला कळत नाही. अर्णव झोपलेला असतो आणि ईश्वरी शुद्धीवर येते. ईश्वरी फ्रेश होते, आवरते आणि अर्णव सरांकडे बघत असते. ईश्वरी मनात म्हणते, अर्णव सर, अहो तुम्हाला काय सांगू, कसं सांगू, मला काही कळत नाही आहे. मला खूप प्रश्न पडलेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मला आईच देऊ शकते. मला आईकडे जायलाच हवं. ईश्वरी रूममधून बाहेर पडते. घरातले सगळे टेन्शनमध्ये हॉलमध्ये बसलेले असतात. ईश्वरीला बघून तिला खाली उतरता येणार नाही म्हणून सगळे तिची काळजी करत धावत तिची मदत करायला जात असतात. पण राकेश पुढे येतो. आजी वयस्कर आहेत म्हणून त्या मदत करू शकत नाही. अंजलीच्या पायामुळे, ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती मदत करू शकत नाही. आणि वल्लरीने मदत करायला नकार दिलेला असतो. राकेश धावत वर जातो आणि ईश्वरीची मदत करतो. तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो, दुसरा हात हातात घेतो आणि ईश्वरीला खाली उतरवायला मदत करतो. राकेश मनात म्हणतो, किती दिवसांनी अशी जवळ आलीस ग माझी इंदोरी जिलेबी. घरच्यांसमोर ईश्वरी राकेशला लांबसुद्धा ढकलू शकत नाही. ती काही बोलू शकत नाही. ती गुपचूप वरून खाली येत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव हे सगळं बघतून खूप भडकतो. तो ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, काय हे? ईश्वरी डोळे बंद करते आणि अर्णवला मनातून हाक मारते. अर्णव धावत खाली येतो आणि तो राकेशला बाजूला ढकलून देतो आणि ईश्वरीला मिठीत घेतो. सगळ्यांनाच ही गोष्ट खटकते. अर्णवने अशा पद्धतीने हे सगळं केलेलं असतं की राकेशचा ईश्वरीवरती डोळा आहे असं सगळ्यांना दिसलेलं असतं. आता अर्णवच्या या वागण्यामुळे सगळ्यांनाच कोण लागेल का की राकेश काय चीज आहे आणि राकेशबद्दल कळल्यावर सगळे काय करतील हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी ते फोटो बघत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय सांगायचं आहे? आणि एवढं डेकोरेशन केलंस तू? अगं आज कुठलं फेस्टिवल नाही आहे, ओकेजन नाही आहे आणि आज एवढं का केलेस? ईश्वरी ते फोटो लपवते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं आहे? अगं मला फोन करून अर्जंटली का बोलवून घेतलंयस तू? काय सांगायचं तुला? ईश्वरी काहीच सांगू शकत नाही. अर्णव म्हणतो, थांब, माझ्या हाताला ग्रीस लागले, मी धुवून येतो. अर्णव वॉशरूममध्ये जातो. ईश्वरी इथे ते फोटो बघते आणि तिला आठवतं की मागच्या वेळेस कागदाचा तुकडा पडला होता, त्याच्यावरती त्याच्या बाबांचं नाव होतं, फोटो होता. तेव्हा अर्णव खूप चिडला होता. अर्णवने सांगितलं होतं, हा माझा पेनफुल पास्ट आहे आणि याबद्दल काहीही बोलायचं नाही. ईश्वरी खूपच घाबरते. अर्णवला दुखवायचं नाही म्हणून ईश्वरी ते फोटो कपाटामध्ये लपवून टाकते. ईश्वरी मनात म्हणते, सर, अहो तुम्हाला काय सांगू, तुमच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख ही माझी आई आहे. माझ्या आईमुळे तुम्हाला सगळ्यात मोठं दुःख मिळालं, हे कसं सांगू मी? ईश्वरी टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झाले? अगं काय सांगायचं तुला, एवढं डेकोरेशन का केलेस? ईश्वरी म्हणते, सर, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. ईश्वरीच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत असतं. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झाले? कोणी काही बोललं आहे का तुम्हाला, का तू राकेश? ईश्वरी म्हणते, सर मला सांगायचं आहे तुम्हाला. ईश्वरी काय सांगणार, तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटते. तो लगेच डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतो. थोड्या वेळाने डॉक्टर येतात, ईश्वरीला चेक करतात, इंजेक्शन देतात. इथे वल्लरी मनात म्हणते, हे काय झालंय? ईश्वरीला बरं नाही आहे, तिला चक्कर आली. अर्णवला काही माहीतच नाही वाटतं. हे काय चालू आहे सगळं? आणि ईश्वरीला चक्कर आली आहे म्हणजे तिने फोटो बघितलेत, पण मग अर्णवने कसे काय नाही बघितले? वल्लरीला अनेक प्रश्न पडलेले असतात. डॉक्टर सांगतात की यांनी फार मोठं टेन्शन घेतलं आणि त्यामुळे चक्कर आली आहे. यांचा ताप कमी होऊ द्या आणि रात्रभर ताप कमी नाही झाला तर सकाळी ॲडमिट करावं लागेल. यांची रात्रभर काळजी घ्या. डॉक्टर निघून जातात. अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटत असते. ईश्वरी बेशुद्ध अवस्थेमध्ये अर्णव सर, आई असं बडबड करत असते. अर्णव विचारतो, हे काय आहे? आई आई का बोलते ही? अंजली म्हणते, तिला आईची आठवण येत असेल, तिला आई जवळ हवी असेल. आपण तिच्या आईला फोन करून बोलवायचं का? अर्णव फोन लावणार असतो. वल्लरी म्हणते, अर्णव, अरे फोन नको लावूस तू. उगी बघ ना, आता एवढ्या रात्री तू त्यांना फोन करशील, ईश्वरीला चक्कर आली सांगशील तर त्या टेन्शनमध्ये येतील. उद्या सकाळी फोन लाव ना, बघू उद्या सकाळपर्यंत काय होते. अर्णवला ते पटतं. घरातले सगळे खाली जातात. अर्णव ईश्वरीची काळजी घेत तिथेच बसलेला असतो. तर इथे सगळे खाली बसलेले असतात. ईश्वरीचं सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. ईश्वरीला एवढा ताप अचानक कसं काय आला, चक्कर कशी काय आली असं त्यांना वाटत असतं. अंजलीला राकेशचा फोन येतो. राकेश विचारतो, अंजली, अजून तू फार्म हाऊसवरती पोचली नाही, निघाली आहेस का? अंजली म्हणते, नाही हो, इथे ईश्वरीला ताप आलाय, चक्कर येऊन पडली ती.
डॉक्टरांनी बोलवलं होतं. तुम्ही एक काम करा, मी तिकडे येऊ शकत नाही, तुम्हीच घरी या. इथे मदत वगैरे लागली तर? राकेश म्हणतो, चालेल मी येतो, काही मदत लागली तर. राकेश फोन ठेवतो आणि तो मनात म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी अशी कशी चक्कर येऊन पडली, काय झालं असेल? जाऊ देत, काही काय असे ना, आता या निमित्ताने माझ्या बावळट बायकोकडून पैसा काढता येईल. ईश्वरी काय आजारपणामध्ये आणि अर्णव तिच्या आजारपणामध्ये बिझी तिचं सगळं करण्यात. मग माझी बावळट बायको आहे ना, तिच्याकडून मस्त पैसा उकळायचा. राकेश घरी यायला निघतो. तर इथे ईश्वरी बेशुद्धच असते. अर्णव रात्रभर तिची काळजी घेतो. तिच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. तिचा ताप कमी होतो का बघतो, पण ताप काही कमी होत नसतो. अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अर्णव देवाकडे ईश्वरीसाठी प्रार्थना करतो आणि सारखी तिची काळजी घेत असतो. तर इथे वल्लरी आपल्या रूममध्ये येते. ती दरवाजा लावून घेते आणि कपाटातले फोटो बघते. वल्लरी मनात म्हणते, म्हणजे ईश्वरीने फोटो बघितले असतील का? पण अर्णवने का नाही फोटो बघितले? हे असं कसं शक्य आहे? नाही नाही, आता काहीतरी करून मला अर्णवला ते फोटो दाखवावेच लागतील, म्हणजे घरात मोठा धमाका होईल. वल्लरी विचार करत असते की हे फोटो कधी आणि कसे दाखवायचे. तर इथे ईश्वरीचा ताप काही कमी होत नाही. ईश्वरी झोपेमध्ये बडबडत असते. कपाट, फोटो, आई असं बोलत असते. अर्णव म्हणतो, काय हे सगळं? कपाट, फोटो, आई. आईची तर आठवण येत असेल, पण कपाट आणि फोटो काय काय सांगायचं असेल हिला? अर्णव कपाट चेक करायला जाणार असतो, पण ईश्वरी त्याचा हात घट्ट धरून असते. अर्णव पुन्हा तिथे बसतो आणि ईश्वरीच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवतो. तर इथे वल्लरी विचार करत असते. अर्णवला हे फोटो कसं दाखवायचे या विचारात असते. आणि तेवढ्यात तिथे अविनाश येतो. अविनाश वल्लरीला ओरडतो. अविनाश म्हणतो, हे कसलं वागणं आहे गं तुझं? अगं, ईश्वरीच्या काळजीने आम्ही सगळे हॉलमध्ये बसलोय. तिची मदत कशी करता येईल हे बघतोय आम्ही. आणि तू मदत करायचं सोडून तू खोलीत येऊन बसली, ते पण कडी लावून. का? कशासाठी? वल्लरी म्हणते, हे बघा, माझ्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करायची नाही. त्या मिडल क्लासची तर मी अजिबात मदत करणार नाही, जमणार नाही मला. वल्लरी, अविनाश यांच्यामध्ये बरेच भांडणं होतात. वल्लरी निघून जाते. अविनाशला वल्लरीचं वागणं खटकलेलं असतं. वल्लरी अशी का वागते त्याला काही अंदाज लागत नाही. म्हणजे आधी ईश्वरीची काळजी दाखवते. ईश्वरीच्या आईला बोलवू नका, त्यांना टेन्शन येईल. ईश्वरीला रात्रभर ताप कमी होतो का आपण बघू. आणि आता आता खाली असं दाखवते की ती मदत करणार नाही. आणि आता किटकिट करते, तनतन करते. अविनाश म्हणतो, हे का असं वागते? मला असं वाटतंय ना की ही काहीतरी चुकीचं करते, खूप मोठं काहीतरी करते. अविनाश वल्लरीचा पाठलाग करायचं, तिच्यावर वॉच ठेवायचं ठरवतो. तर इथे अर्णव ईश्वरीची काळजी घेत असतो. ईश्वरीचा ताप काही कमी होत नाही, ती शुद्धीवरती येत नाही. अर्णवला खूप काळजी वाटते. अर्णव देवासमोर उभा राहतो, हात जोडतो आणि ईश्वरीची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. अर्णवला खूप भीती वाटत असते. ईश्वरी जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल, तिला काही झालं तर आपण जगू शकणार नाही अशी त्याची पूर्ण खात्री असते. तो देवाकडे ईश्वरीसाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.